आणि मुंबईमध्ये काही वॉर्ड्समध्ये मैत्रीपूर्ण पाठिंब्याबाबत विचार सुरू आहे। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेस मात्र तिकडे ठाकरेंसोबत जायच्या तयारीमध्ये आहे। काही पालिकांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीसोबत तर काही ठिकाणी ती वंचित सोबत असेल। मुंबईमध्ये काही वॉर्ड्समध्ये मैत्रीपूर्ण पाठिंब्याबाबत विचार सुरू आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं अजून गणित ठरत नाहीये, त्यांचं अजूनही एकमेकांवरती अवलंबून दिसतंय। संदीप, माझा आवाज पोहोचतोय? दोन्ही राष्ट्रवादींचं अजूनही एकमेकांवर बरंच अवलंबून आहे, घोडं अडलंय कुठे? नाही, खरं तर काँग्रेसच्या आज पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग झाली। आज दिवसभर नम्रता ही मीटिंग चालू होती आणि या बैठकीमध्ये एक स्पष्ट करण्यात आलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्याबाबत काँग्रेसचा अजूनही सॉफ्ट कॉर्नर जो आहे तो पाहायला मिळतोय। पुण्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर काँग्रेस तिथं स्वबळावर लढणार नाही, उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार आहे। मात्र शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यामध्ये एकत्र येणार असल्यामुळे तिथं अजित पवारांशी युती करण्याचा प्रश्नच नाही आणि शरद पवारांशी देखील युती करण्याचा प्रश्न नाही असं सांगण्यात आलं आहे। पण महत्वाचं हे आहे की मनसे तिथं एकत्र काँग्रेस आणि ठाकरेंसोबत येते का हे बघणं महत्वाचं आहे, कारण मनसेची बऱ्यापैकी मताधिक्याची किंवा जे ताकद आहे ती पुण्यामध्ये देखील आहे। पण एकंदरीतच काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर पाहायला मिळतोय। मुंबईबद्दलचा निर्णय अजूनही अधांतरी आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून ही सगळी चर्चेची खलबत सुरू आहेत। काँग्रेसच्या हायकमांडनं स्पष्ट केलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वबळावर निवडणूक लढू, मात्र अजूनही थेट कुणीही सांगायला तयार नाही की शरद पवार कुणासोबत जाणार किंवा काँग्रेस कुणासोबत जाणार। फक्त ठाकरे बंधूंचीच युती जी आहे ती आतापर्यंत जाहीर करण्यात आली आहे। पण पुण्याच्या बाबतीतला निर्णय हाच आहे की उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊ शकतं काँग्रेस। दुसरं, आजच्या बैठकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीतले मित्रपक्ष दावा करतील किंवा जिथं काय अडचण निर्माण होईल तिथं मैत्रीपूर्ण लढत करू असं देखील काँग्रेसच्या नेत्यांनी आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे असतील आणि शरद पवार असतील तर पुणे अपवाद म्हणावं लागेल त्याला, मात्र इतर महानगरपालिकांमध्ये जर काही अडचण आली तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत। त्यामुळे काँग्रेसने एकंदरीतच सॉफ्ट कॉर्नर घेतलाय असं म्हणता येईल आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट विश्वजित कदम आहेत। एकंदरीतच बैठकीमध्ये सर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसचा एक सॉफ्ट कॉर्नर पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातले ते शिवसेना चे नेते आहेत आणि मागच्या काही वर्षांपासून सातत्याने महाविकास आघाडी राज्यात अनेक गोष्टींमध्ये एकत्रितपणे सामोरे जाते। महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा पक्ष आदेश स्पष्ट आहेत की महाविकास आघाडीतले घटक पक्ष घेऊन जिथं शक्य असेल तिथं आपण त्यांना सोबत घेऊन या निवडणुकीला महानगरपालिकेला सामोरे जायचं, तो प्रयत्न त्या त्या पातळीवर त्या त्या शहरातले आमचे काँग्रेस पक्षाचे नेतेगण करत आहेत। एक थोडक्यात सांगा पुण्याबद्दल काय, कारण पुण्यात अजित पवार शरद पवार एकत्र येत आहेत, मग तुम्ही उद्धव ठाकरेंना सोबत घ्या? मला अजून पुण्याची मला असं वाटत नाही की 100% ती काही अजून त्यावर खात्री किंवा शिक्कामोर्तब झाल्या असं माझं व्यक्तिगत मत नाही। चर्चा होत असतील, चर्चा झाल्या असतील, परंतु जोपर्यंत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट असं बोलणं मला योग्य वाटत नाही। परंतु मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे जे काही मित्रपक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांची चर्चा चालू आहे आणि मला खात्री आहे की काँग्रेसचे नेते त्यांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतील। अन्यथा जर स्वबळावर लढण्याची वेळ आली तर तोही निर्णय घेतील। धन्यवाद सर। म्हणजे महाविकास आघाडी म्हणून जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही कायम राहू असं विश्वजित कदम यांनी नम्रता स्पष्ट केलं आहे। पण एकंदरीतच काय तर काँग्रेसनं उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील या दोन्ही हे पर्याय उपलब्ध ठेवलेले आहेत। त्यामुळे बघावं लागेल पुढच्या 24 ते 48 तासांमध्ये नेमकं जागा वाटप किंवा युती आघाडीच्या काय काय घोषणा होतात ते। संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।